एव्हरीवन, तर हे बघा आता चाललो आहे आम्ही मंदिरामध्ये. माझी मम्मी स्पृहा चाललेत पुढे आणि मी पण केस धुतले होते जरा, त्याच्यामुळे केस मोकळेच होते माझे. आणि जस्ट एक क्लचर लावत होते, फार उडत होते कारण की ते हवा खूप चालू होती. इथे आम्ही आलो आहे महादेव मंदिरात. मम्मी आणि स्पृहा बसली मस्त, हे बघा. आणि इकडे ना हे आपलं हनुमंताचं मंदिर आहे. आता हे नवीनच झालं आहे, मी पण पहिल्यांदाच बघितलं. इकडे गणपती बाप्पांना बसवलं आहे. हे गाईज, वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग. कशा तुम्ही सगळे? पण एकदम मजेत आहो. माझ्या दिवसाची सुरुवात मंदिरातून झाली, बघू शकता तुम्ही. तर मंदिरात आलो आहे आम्ही जस्ट. इकडे बजरंगबलींचं मंदिर आहे, तिथे दर्शन घेतलं आधी, मग इकडे आलो आहोत आम्ही. वातावरण खूप भारी आहे मंदिराच्या. मला इथे आम्ही हरतालिकेची पूजा बिजा करायला यायचो बरं का. आता हे मंदिर नवीनच झालं, मला माहित नव्हतं. एवढं वातावरण. हे झाड त्यांनी का कापलं माहीत नाही बरं का. इथे आम्ही पूजेला यायचो, वटसावित्रीच्या पूजेला, हरतालिकेची पूजा भरायची. इथे हे मंदिर आहे. हे नवीन झालं बरं का, रामेश्वर महादेव मंदिर हे वालं इकडचं. संकटमोचन हनुमान मंदिर. स्पृहा बघा कशी बसली आहे. मी ॲक्च्युली आज हेअर वॉश केला आहे, त्याच्यामुळं मी डोकं जास्त बांधलं नाही, एकच क्लचर लावलं आहे जरा वाळण्यासाठी. तरी ओलंच, एवढं उन्हात आली मी तरी केस ओलेच आहेत माझे. मम्मी बसली इथे. हे बघा बाबांचं शेपूट, बाबांच्या माग 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 माग, ते माग 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 माग. अगं बाई, हे बा. हा, तर ना माझा उपवास होता जरा, त्याच्यामुळे मी ना बनाना शेक करून पित होती. मी काही खात नाही उपवासाला, असंच ड्रिंक वगैरे पिते. मग सकाळी हे पिलं आणि संध्याकाळच्या टायमिंगला परत इथे मम्माने मला स्प्राईट आणून दिलं होतं जरा पिण्यासाठी, मी ते पित होती. हे एव्हरीवन, वेलकम बॅक. तर आज आहे डे 2. तर मी आहे माहेरी आणि माझ्या मम्मीने काय काय स्वयंपाक बनवला मी तुम्हाला दाखवते ना. ही बघा, ही आहे भाजी मसाल्याची. आमच्याकडे मसाल्याचीच भाजी बनते इकडे. तुम्ही दरवेळेला माझी गवारची भाजी हिरवी बघितली असेल, इकडे बघा अशी आहे मसाल्याची भाजी. याच्यामध्ये अजून कांद्याचीही बनवतात आणि कांदा टाकून पण बनवतात. ही आहे मेथीची भाजी सिंपलवाली. आणि इकडे बघा, इकडे बनत आहे नागलीच्या भाकरी. आता भाकरी संपल्या, आज शेवटची भाकर होती ना म्हणून. आणि हां, पुरणपोळी, मस्त मांडे. आता खायचे आम्हाला ते. तर ना इथे अचानक दुपारीनं लाईट चालली गेली. जेवण झालं होतं आमचं आणि अचानक लाईट चालली गेली. आम्ही दरवाजे खिडक्या उघड्या करून बसलो, पण इतकं ऊन आहे इकडे खतरनाक. तिथे स्पृहा भेळ खात होती आणि ती झोपलीच नाही, नुसती तिला असं काही खाऊ का ते खाऊ असं झालं तिला डायरेक्ट. तर हे बघा, वरचा एक फोटो आहे ना, त्याच्यामध्ये मी मध्यभागी बघा, पप्पांच्या एक्झॅक्टवरती दादा आणि माझी बहीण आहे. आणि त्याच्यानंतर हे बघा, इतकं गरम होत होतं ना, डेंजर, बोर व्हायला लागलं होतं अचानकच. स्पृहा मस्त खेळत होती, पण आम्हाला फार गरम होत होतं. आणि अगेन परत मला काय आंबा खायचा कंटाळा येतो, कोळी चोखायचा कंटाळा येतो, मग मी त्याचं मस्त शेक करून घेते आणि मग पिते. आणि जसं मला तो क्रेजच लागला आहे, पित होती मी ते.